नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांवर सडकून टीका केली। या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाणांना यश येणार नाही असं म्हणत ते स्टार प्रचारक असूनही त्यांना नांदेड सोडून कुठेही जाता आलं नाही असा टोला वसंत चव्हाणांनी लगावलेला आहे। जितक्या जास्त धमक्या येतील तितका जास्त लीड सुप्रिया सुळेंना मिळणार असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला। बारामतीत काही कार्यकर्त्यांना धमकीचे फोन येत आहेत, मात्र काहीही करू नका, आम्ही काय उत्तर द्यायचं ते दिलंय असं रोहित पवारांनी म्हटलंय। नारायण राणेंचं नेतृत्व म्हणजे विकासाची धमक असलेलं नेतृत्व आहे असं मत माजी आमदार गणपत कदम यांनी व्यक्त केलंय। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंनी राजापूर दौऱ्यावर असताना गणपत कदम यांची भेट घेतली, यावेळेस ते बोलत होते। दरम्यान राणेंना मत म्हणजे विकासाला मत असल्यामुळे राणेंनाच विजयी करण्याचं आवाहन देखील कदमांनी केलंय। आमदार निलेश लंकेंच्या पारनेर मतदारसंघात अजित पवार सभा घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे। नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पवारांनी पुण्यात भेट घेतली, त्यावेळेस पारनेर आणि श्रीगोंद्यामध्ये अजित पवार सभा घेणार असल्याचं सांगितलंय। जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेस काँग्रेसचे नेते अमित देशमुख आणि राजेश टोपे उपस्थित होते। काळेंच्या निवडणुकीमध्ये विजय होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष असल्याचा दावा अमित देशमुखांनी केला आहे। वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते आज उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला। अर्ज भरण्याआधी शिर्डीत वंचितकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। उत्कर्षा रुपवते यांना मोठा पाठिंबा मिळत असून हजारो समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। काँग्रेसचा हात सोडून उत्कर्षा रुपवते वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेले आहेत, त्यामुळे शिर्डीत आघाडीची धाकधूक वाढली आहे।